आणि यानंतर बातमी आहे तुरी संदर्भातली। शेतकऱ्याची तूर म्हणून व्यापाऱ्याची तूर बाजार समितीमध्ये खपवण्याच्या प्रयत्नात असलेल्या रॅकेटचा अहमदनगरमध्ये पर्दाफाश करण्यात आलेला आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तब्बल 22 लाखांच्या तुरीचे 2 ट्रक ताब्यात घेतले। शेतकऱ्यांकडून कमी दरात तूर घेऊन सरकार दरबारी हमी भावात विकण्याचा प्रयत्न होता। या रॅकेटमध्ये व्यापारी आणि पाथर्डी मार्केट यार्डातील लोकांचा संगनमत असल्याचा संशय आहे। मार्केट यार्डातून ट्रकच्या चालकांना बनावट सह्यांची पोच दिली होती, शिवाय पावतीवरती गाडीचा क्रमांक चुकीचा होता। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकला आणि चालकाला ताब्यात घेतलाय। चालकाने या रॅकेटमध्ये मार्केट यार्डाचे पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांचा हात असल्याची कबुली दिली आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये सखोल चौकशीची मागणी आता केली जाते। अहमदनगरमध्ये 22 लाखांच्या तुरीला जप्त करण्यात आलेला आहे। एक मोठं रॅकेट पोलिसांच्या हाती लागलंय। हे जी शासन तुरी खरेदी करते ना, शेतकऱ्याच्या तुरीच खरेदी केल्या नाही यांनी, की शासकीय बारदाना यांनी व्यापाऱ्याला दिला। व्यापाऱ्याच्या गोडाऊनला लोकांच्या तुरी घेतल्या शेतकऱ्याच्या अडवणूक करून 3035 रुपयांनी, आणि ह्या तुरी यांनी व्यापाऱ्यामार्फत यांनी घेतल्या संचालक मंडळानेच, आणि यांना 500 रुपये कमिशन राहिले याच्यामध्ये। हे असा घोटाळा केलेला आहे यांनी। आणि आमचा तर असा अंदाज आहे, आमच्या गाड्यासंग काही गाड्या भरलेल्या आहेत, त्याच्यामध्ये चेअरमनच्या संचालकाच्या यांच्या बी गाड्या होत्या। ह्या गाड्या बी खाली झाल्या त्यांच्या कुठेतरी जाऊन, बाहेरूनच भरल्या त्या बी गाड्या। ह्यांनी सगळ्यांनी मिळून आज आमची मागणी आहे की त्या सगळ्या त्यांच्या नातेवाईकाच्या अकाउंटची चेकिंग करा। त्यांच्या नातेवाईकांना क्षेत्रावर तुमचे एक एकरला तुमचे 250 80 क्विंटल तूर घातली। अरे इथं शेतकऱ्यांनी पिकवलं तर 5 क्विंटल तूर होत नाही, कष्टाने पिकवलं तरी। मग यांच्या नातेवाईकांना पडीक जमीन असून सुद्धा यांचे 70-80 क्विंटल माल झाला कसा? म्हणून कोट्यावधी रुपयाच्या याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे, त्याची सखोल चौकशी व्हावी म्हणून आम्ही कारवाई करावी आमची विनंती। अन्यथा आम्ही पुन्हा 2 दिवसात त्याच्यात पाथर्डी रास्ता रोको करू किंवा वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करू।